प्रभाग क्रमांक 6 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार सौ नूरजा जमादार यांच्या प्रचाराला शुभारंभ। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच्या अधिकृत उमेदवार सौ नूरजा जमादार यांच्या प्रचाराचा आज औपचारिक शुभारंभ करण्यात आला। सौ नूरजा जमादार या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी फिरोज मुलानी यांच्या पत्नी असून सामाजिक व नागरी प्रश्नांबाबत त्यांचे कुटुंबीय सातत्याने सक्रिय राहिले आहे। फिरोज मुलानी हे गेल्या अनेक वर्षापासून प्रभागातील रस्ते, गटारी, पाणी पुरवठा, प्रकाश व्यवस्था यासह विविध नागरी समस्यांसाठी महापालिकेत आंदोलन व पाठपुरावा करत आहेत। सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सातत्याने झगडणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। या कार्याची दखल घेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सौ नूरजा जमादार यांच्यावर उमेदवारीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना फिरोज मुलानी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या या उमेदवारीला जनतेने भरघोस मतांनी विजयी करून आपला विश्वास दाखवावा। ते पुढे म्हणाले की विकासोन्मुख दृष्टिकोनातून प्रभागातील या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचवणे, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवणे आणि पारदर्शक कारभार करणे हेच या उमेदवारीचे मुख्य उद्दिष्ट आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकाधिक उमेदवार महापालिकेत पाठवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रचार प्रसंगी शिवसैनिक, पदाधिकारी व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी शिवसेना उपनेता सौ छायाताई शिंदे, हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख, युवासेना प्रमुख आदित्य साहेब, आमचा आधारस्तंभ रश्मी वहिनी आणि आमच्या सातारा सांगली याचे संपर्क प्रमुख नितीनजी बानुगडे पाटील। खरं तर आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये आज आमच्या मान्य नूरजहान जमादार ह्या वॉर्ड प्रभाग क्रमांक 6 मधून उभे आहेत। त्यांचा चिन्ह आहे मशाल आणि इथल्या 6 नंबर वॉर्डच्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना माझं आव्हान आहे, एकदाच फक्त आमच्या मशालीला संधी द्या आणि विकास काम करण्याची त्यांना एक चांगली संधी करून द्या। तडफदार युवा नेतृत्व असं आमचे उमेदवार आहेत। फक्त आमचं एकच आहे की आज तुमच्या भागात आम्ही फिरतोय, सकाळपासून माझा दौरा चालू आहे। आज आम्ही इथं बाबांचं दर्शन घेऊन इथं दर्ग्यामध्ये नारळ फोडून आम्ही प्रचाराची सुरुवात केली। आज पॉम्पलेटचं आम्ही ओपनिंग केलं आणि प्रत्येक घराघरात आम्ही पॉम्पलेट वाटणार आहोत। आज दिवसभर पण आमचा प्रचाराचा दौरा चालूच आहे। पण ह्याच्यातून एकच लक्षात आलं आहे की प्रचंड काळा बाजार चालू आहे, तो म्हणजे पैशाचा। प्रचंड वाटप चालू आहे, ते म्हणजे दारू, मटण, सगळ्या गोष्टी। साड्या तर माझ्या पुढं वाटप चालू होतं, हरकत नाही, कुणाच्याही साड्या घ्या, कुणाचंही मटण खा, कुणाचेही पैसे घ्या, पण मशालीचं मात्र बटन दाबा। एकदा फक्त मशालीला विकास कामं करण्याची संधी द्या। कारण हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलंय की 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा, आणि तोच संदेश आणि तोच आदेश घेऊन आमचे सगळे शिवसैनिक काम करतायत। आज जर इथं बघता विचार केला तर खरोखर इथं ज्या भाजपाने घोषणा दिल्यात, ज्या सरकारने घोषणा दिल्यात, आज केंद्रात ते आहेत, राज्यात ते आहेत, काय सुरक्षता आहे सांगा? महिलांच्यावरचे अत्याचार थांबलेत का? तरुणांना, युवा पिढींना रोजगार मिळालेत का? कर्जमाफी झाली का? आज महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे, तो सुटलाय का? नाही, काहीही सुटलेलं नाही। ह्या फक्त घोषणा आहेत। मी तर म्हणते आमच्या लाडक्या बहिणीच्या पदरात 1,500 टाकून मताची भीक मागण्यापेक्षा तुम्ही हे जर चांगलं काम केलं असतं तर आज 1,500 देऊन भीक मागून अकाउंट खाली करायची काहीच गरज नव्हती। त्यापेक्षा चांगलं नेतृत्व, चांगलं दातृत्व ठेवा आणि कामं करा। पैशाचा आमिष दाखवून माझ्या माता भगिनींना फसवायचं काम करू नका। अरे ही लोकशाही आहे, लोकशाहीने लढा ना। कशाला तुम्ही दारू, मटण, अंडी, साड्या वाटून मतदान घेता? आमच्या उमेदवारांना धमक्या देतात तुम्ही? ही तुमची लोकशाही आहे? आज मी सांगली मतदारसंघात फिरले, माझ्या उमेदवारांना धमक्या आहेत, तुमच्या लोकांचे मेसेज आहेत, अतिशय गलिच्छ पद्धतीनं मेसेज आहे। लक्षात ठेवा, मी सौ छायाताई शिंदे आज बाळासाहेबांची वाघीण आहे, उद्धव साहेब ठाकरे यांची मी वाघीण आहे।